नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर इकडे ओवी ही आता आशीर्वाद बंगल्यावर गेलेली असते आणि तिथे गेल्यानंतर एक गोष्ट घडते, ती म्हणजे ओवीने हे टेंडर मिळालेलं आहे हे आनंदासाठी पेढे देण्यासाठी ती आशीर्वाद बंगल्यावर गेलेली असते. आणि तिथं गेल्यानंतर ती आजीला तिच्या पेढे देत असते आणि त्याचवेळी तिथं ऐश्वर्या येते. आणि ऐश्वर्या मात्र तिच्या हातातून ते पेढे घेतलेले असतात आणि सारंग तिच्यावरती ओरडतो, तू कशाला आलेली आहेस इथे, असं म्हणत ते पेढे जे आहे ते उधळून लावतो. आणि त्याचबरोबर तिथे म्हणू लागतो की निघ आत्ताच्या आत्ता इथून. त्याचबरोबर ऐश्वर्या ही ओरडते आणि म्हणते की आपल्या सुमित्रा एंटरप्राइजेसची आता त्याला टाळं ठोकलं जाणार आहे, त्याच्यासाठी हे पेढे वाटायला ती इथं आलेली आहे. हे ऐकल्यानंतर खरं तर खूप वाईट वाटत असतं. इकडे सुमित्रालाही वाईट वाटत असतं. जे घडत असतं ते इतकं भयानक असतं. आणि त्याचबरोबर हे जेव्हा घडत असतं तेव्हा तिथे सुमित्रा असते, सारंग असतो. सारंग पण मूर्खासारखा वागत असतो आणि त्याला अक्कलच नसते की ह्या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत. आणि मग ओवी घरी येते आणि आपल्या आईला ही सगळी हकीकत सांगू लागते. आईला सांगत असते की आई, अगं मी आजीला पेढे द्यायला गेले होते आणि तिथं सारंग ऐश्वर्या आंटी आली आणि ऐश्वर्या आंटी म्हणाली की हे पेढे ही इथं द्यायला आलेली आहे, हे पेढे जे आहेत ते आपल्या अधोगतीचे आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते आत्ता जे केलं जात आहे ते आपल्यासाठीच केलं असतंय असं बोललं जात असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की तिथे ऋषिकेश तेवढा आलेला असतो आणि ऋषिकेश म्हणत असतो की हे जे काय ऐकायला मिळालेलं आहे हे खरं आहे का. आणि तो जानकीवरती ओरडतो आणि तो म्हणतो, माझ्या ओवीशी आता मी सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि मग ऋषिकेश डायरेक्टली त्याने आणलेली भाजीची पिशवी तिथेच दारात टाकतो आणि तो जाऊ लागतो. आणि सारंग म्हणत तो आशीर्वाद बंगल्याच्या तिथे पोहोचलेला असतो. सारंग आतमध्ये असतो, ऐश्वर्या असते, त्याचबरोबर सुमित्रा असते, सगळेजण तिथं असतात आणि आशीर्वाद बंगल्याच्या तिथे जाऊन ओरडत असतो, सारंगला बाहेर काढतो. इकडे जानकीला मात्र धक्का बसलेला असतो. जानकी म्हणत असते की हे सगळं काय झालंय, आता दोन्ही भावांमधली फूट वाढतच चाललेली आहे, ही ऐश्वर्या अति करत आहे. आणि मग तो बोलू लागतो आणि मग सगळेजण बाहेर येतात. ऋषिकेश भयानक चिडलेला असतो आणि म्हणत असतो, तू विसरलास का, तुला आणि तुझ्या बायकोला मी मागच्या वेळेसच सांगितलेलं आहे की माझ्या मुलीपासून आणि माझ्या बायकोपासून लांब राहायचं. पण जर तुला हे ऐकायचंच नसेल तर आत्ता मी एक गोष्ट सांगत आहे, ती लक्षात ठेवायची आहे की आज पुन्हा दुसऱ्यांदा ती चूक घडलेली आहे आणि माझ्या मुलीच्या बाबतीत जे केलेलं आहे त्याची शिक्षा तुला आणि तुझ्या बायकोला भोगावीच लागणार आहे. आता बघ, कारण मला कळलेलं आहे की माझ्या टेंडरचं कोटेशन तू चोरलेलं होतं आणि आता तुला आणि तुझ्या बायकोला जेलमध्ये टाकत असतो. इतके दिवस मी गप्प राहत होतो कारण मला वाटत होतं की कुठंतरी माझ्यात माणुसकी शिल्लक आहे म्हणून मी गप्प होतो, पण आता नाही. यापुढे मी अजिबात शांत राहणार नाही, हे ऋषिकेश ओरडून ओरडून सांगत असतो. आणि तो इतका चिडलेला असतो आणि आता तो डायरेक्टली धडक पोलीस स्टेशन गाठतो आणि म्हणतो की आता ह्यांना सोडायचं नाही, कारण ह्या दोघांनी अति केलेलं आहे आणि आता अति झालेलं आहे. माझ्या मुलीच्या बाबतीत जर कोणी असं करणार असेल तर मी सोडणार नाही. त्यावेळेस तो सारंग म्हणत असतो की मी काही केलेलं नाही आहे, मी काही केलेलं नाही आहे ऋषिकेश दादा. तो म्हणत असतो, दादा बिदा मला म्हणूच नकोस तू, कारण ती लायकीच नाही आहे तुझी, कारण मी तुझा दादा नाही, असं ऋषिकेश बोलत असतो. आणि तो म्हणत असतो की इथे तुला पेढे द्यायला आलीच नव्हती ती, माझी मुलगी आली होती, ती तिच्या आजीला पेढे देण्यासाठी आली होती आणि तुम्ही दोघांनी मध्ये बोलायची गरजच नव्हती. तुम्ही दोघांनी मध्ये माती का खाल्लेली आहे, कारण ती तिच्या आजीला पेढे देत होती ना. आणि मग तो लगेच सुमित्राला म्हणू लागतो की सुमित्रा रणदिवे मॅडम, बरोबर बोलतोय ना मी, ओवी तुम्हालाच पेढे देत होती ना. तेव्हा सारंगच्या समोर लगेच सुमित्रा म्हणते की हो, ओवी मलाच पेढे द्यायला आलेली होती आणि ऐश्वर्यावरून आली आणि ऐश्वर्या म्हणाली की हे जे पेढे आहेत ते सुमित्रा एंटरप्राइजेस बर्बाद होण्याचे आहेत असं म्हणत मग सारंग तिच्यावरती चिडला. मी त्याला थांबवत होते पण तो ऐकायलाच तयार नव्हता, हे सगळं सुमित्रा सांगत असते. आता सुमित्राने पण सारंग आणि ऐश्वर्याच्या विरोधात जात ऋषिकेशच्या बाजूने बोललेली असते. आणि त्यानंतर घडतं असं की इकडे कळतच नसतं ऐश्वर्याला की हे सगळं काय झालेलं आहे. ऐश्वर्या मात्र आता पूर्णपणे अडकलेली असते आणि इकडे सारंग म्हणत असतो की मी काय तुझे कोटेशन वगैरे बघितलेले नाहीत, त्यामुळं मला काही माहिती नाही. असं बोलल्यानंतर ऋषिकेश म्हणत असतो की तुला सगळंच कळेल की कुणी कोटेशन बघितलेले होते आणि कुणी काय केलेलं आहे ते. आता बघ, मी पोलिसात जाऊन तुझ्या विरोधात कंप्लेंट करणार आहे आणि एकदा का तू जेलमध्ये गेलास की मग तुला कळेल की काय होऊ शकतं ते. असं सांगितल्यानंतर सारंगच्या मात्र शिट्ट्याच वाजलेल्या असतात.
सारंगला कळायचं बंद झालेलं असतं. सारंग म्हणत असतो की नाही, असं काहीच नाही आहे. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, तू काय बोलतोय ऋषिकेश, मला कळेल का? तेव्हा ऋषिकेश सांगतो की कळेल, लवकरच कळेल, कारण या दोघांनी जे कांड केलेलं आहे, मी माझ्या कंपनीचं टेंडर भरणार होतो आणि त्याचं कोटेशन तयार होतं, तर यांनी माझ्या घरामध्ये चोरी केलेली आहे आणि ती चोरी कुणी केलेली आहे ते चांगलंच माहिती आहे आणि ज्याला कळेल आहे त्याची मात्र वाटच लागलेली असणार आहे. आता मी पोलीस स्टेशनला चाललेलो आहे, असं म्हणतच आता सारंग आणि ऐश्वर्याच्या शिट्ट्या वाजवत तिथून तो गेलेला असतो. तेवढ्यातच इकडे सुमित्राकडे शर्वरी येते आणि शर्वरी म्हणत असते की आई, माझ्याकडून एक चूक झालेली आहे. शर्वरी असं म्हटल्यानंतर सुमित्रा म्हणते, काय झालं नक्की, मला सांगशील का? असं म्हटल्याबरोबर शर्वरी म्हणू लागते की आई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीच्या विरोधात खूप मोठी गोष्ट करायला निघाले होते. तुला मी त्या दिवशी सांगितलं होतं ना, मला पैसे हवे आहेत आणि ते पैसे हवे आहेत. त्यावेळेस ती गोष्ट ऐश्वर्याने ऐकली आणि ऐश्वर्या मला म्हणायला लागली की मी तुला पैसे देते आणि शर्वरीताई, मी तुम्हाला पैसे देते आणि तुम्हाला 35 लाख हवे आहेत ना, ते 35 लाख मी तुम्हाला देत आहे, असं तिनं मला सांगितलं. आणि जेव्हा तिने मला ह्या गोष्टी सांगितल्या की तुम्ही जाऊन ऋषिकेश दादाच्या कंपनीचं टेंडर जे आहे त्याचं कोटेशन जे आहे ते मिळवायचं आहे आणि मग ती मला 35 लाख रुपये देणार आहे. हे ऐकल्यानंतर इकडे सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो. सुमित्रा म्हणते, तू काय करतेस, तुला कळतंय का, तू पैशासाठी एवढ्या खालच्या थराला गेलीस, तू चोरी केलीस? तेव्हा ती म्हणते, हो आई, माझ्याकडनं चूक झाली, मी त्या ऐश्वर्याच्या बोलण्यामध्ये आलेली आहे आणि आता मी ती चूक सुधारलेली आहे. त्यावेळेस मला धक्का बसला, कारण ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी माझ्याकडे पुन्हा आले. त्यांना कळलेलं होतं की मला पैशांची गरज आहे, म्हणून ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनींनी माझ्यासाठी बँकेचं लोन काढायला तिथे गॅरंटर म्हणून सह्या केल्या आणि त्याचबरोबर त्यांनी माझ्या उद्योगधंद्यासाठी मदत केली. पण ऐश्वर्याने मात्र मला जे करायला लावलेलं त्याचा पश्चाताप मला होत होता आणि मग मी ठरवलं की हे सगळं जाऊन जानकी वहिनीला सांगायचं. आणि मग त्याच दिवशी रात्री मी त्यांच्या घरी गेले आणि जानकी वहिनीला सगळं सांगितलं आणि मग त्यामुळं जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाला टेंडर मिळालेलं आहे, नाहीतर त्यांची कंपनी सुरू होण्याआधीच बुडली असती, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र सुमित्राला धक्का बसलेला असतो. ऋषिकेश इकडे घरी आलेला असतो, तो भयानक चिडलेला असतो. तो म्हणत असतो की जानकी, ह्या लोकांचा अति झालेला आहे, आताच्या आता मी पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि विरोधात त्यांच्या कंप्लेंट करणार आहे, कारण मला कळलेलं आहे की त्यांनी टेंडर आपलं चोरलेलं होतं आणि त्याचबरोबर त्या पद्धतीने त्यांनी ते कोटेशनचे जे नंबर्स होते, जे आकडे होते ते भरलेले होते, म्हणजे आपल्याला मिळू नये हाच त्यांचा उद्देश होता. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र खूपच मोठी गोष्ट घडत असते आणि त्यावेळेस जानकी प्रयत्न करत असते ऋषिकेशला समजावण्याचा, त्याला थांबवण्याचा, पण तो ऐकायलाच तयार होत नाही. मग दुसऱ्या दिवशी ऋषिकेश पोलिसांना घेऊन लगेचच आता सुमित्रा एंटरप्राइजेसमध्ये जातो आणि सुमित्रा एंटरप्राइजेसमध्ये ऋषिकेश आलेला पाहून सगळ्यांना धक्का बसतो, कारण आज तर ऋषिकेश स्वतःहून आलेला असतो, पण त्याच्याबरोबर आलेले असतात ते पोलिसांना पाहून तर शिट्ट्याच वाजलेल्या असतात आणि ऋषिकेश त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि पोलीस म्हणत असतात की चला सारंग रणदिवे, तुमच्या विरोधात पोलीस कंप्लेंट आहे की तुम्ही इथे चोरी केलेली आहे. तोपर्यंत शर्वरीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माफीचा साक्षीदार बनत साक्षीही दिलेली असते आणि तिनं सांगितलेलं असतं की हे सगळं मला ऐश्वर्याने करायला लावलेलं आहे आणि त्याचे पुरावेही दिलेले असतात. तिनं ऐश्वर्याला त्या कोटेशनचे फोटो पाठवलेले असतात आणि इथंच आता शिट्ट्या वाजलेल्या असतात, त्या म्हणजे सारंगच्या विरोधात पुरावे आहेत. तेव्हा सारंग म्हणत असतो की मी तसं काहीच केलेलं नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की तुम्ही खोटं बोलताय, कारण तूच सगळं हे केलेलं आहे. तेव्हा तो म्हणत असतो की मी तसं काहीही केलेलं नाही, असं तो सांगत असतो. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की यानेच केलेलं आहे. तेव्हा त्यावेळेस तो म्हणत असतो की बरं, तुम्हाला ज्यांनी कोणी साक्ष दिलेले आहे त्यांनी माझं नाव घेतलंय का? तेव्हा ते पोलीस सांगतात की नाही, तुमचं नाही आहे. मग ऋषिकेश म्हणतो तुझं नाही घेतलेलं, पण तुझ्या बायकोचं नाव तर घेतलेलंच आहे, त्यामुळं आता तू पुरता अडकलेला आहे. तेव्हा सारंग म्हणू लागतो पण मी काहीच केलेलं नाही आहे ना. मग तो म्हणत असतो की ठीक आहे, तू नाही केलं तर तुझ्या बायकोला घेऊन जाणार आहोत, तिचं तर नाव आलेलंच आहे, तिचं नाव तर माहिती आहे ना तुला काय आहे, ऐश्वर्या ऋषिकेश ऐश्वर्या सारंग रणदिवे असंच ती नाव तिचं मिरवत असते ना. मग आता तिच्या नावामध्ये तुझं नाव तर आहेच, आता बघ कशी वाट लागणार आहे. सारंग मात्र बिचारा घाबरून जातो. त्याला कळायचंच बंद झालेलं असतं की आता करायचं काय, कारण ह्या ऋषिकेश दादाने तर त्याच्या विरोधात खूपच मोठा डाव टाकलेला असतो आणि तो मात्र पुरता अडकलेला असतो. त्याचवेळी इकडे सारंगला जेव्हा सारंग म्हणतो की मग मी काहीच केलेलं नाही,
पण तिथं ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या म्हणू लागते की हे सगळं यांनीच केलेलं आहे, यांच्याच कंपनीसाठी हे सगळं करायचं होतं. मग ऋषिकेश त्याला विचारतो, मला एक गोष्ट सांग, ती म्हणजे, तेव्हा तो म्हणतो की कोणती, हे आकडे सेम टू सेम माझ्या कोटेशनसारखे का आले? तेव्हा तो म्हणतो की सयाजीराव विखे पाटील आहेत, त्यांनी मला हे आकडे दिलेले आणि त्यांनी सांगितलेलं होतं की हे आकडे भरा म्हणजे तुमच्या कंपनीला कोटेशन मिळेल. ऋषिकेश म्हणतो की तुला दाखवू का माझ्याकडचे आकडे, आणि मी पोलिसांना पण रिचेक करण्यासाठी ते दिलेले आहेत, आणि ते मेसेजमधले पण आकडे बघ, मग तुला लक्षात येईल. कारण शर्वरीनं जे मेसेज पाठवलेले होते ऐश्वर्याला, तेव्हा मात्र आता शिट्ट्या वाजलेल्या असतात आणि इकडे सारंगला कळायचं बंद झालेलं असतं. सारंग मात्र पुरता घाबरलेला असतो, त्याला कळतच नसतं की आता काय करायचं. इकडे ऐश्वर्या म्हणत असते, मी जरी ते फोटो मिळवलेले असले तरी ते सुमित्रा एंटरप्राइजेस या कंपनीसाठी मिळवलेले आहेत आणि त्या कंपनीचा मालक सारंग रणदिवे आहे, तर त्याला तुम्ही अटक करावी, असं ऐश्वर्या बोलत असते. आणि तेव्हा सारंग मात्र घाबरलेला असतो, सारंगला कळायचं बंद झालेलं असतं. सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या तुम्ही हे काय बोलताय? आणि मग ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, ज्याने चोरी केलेली आहे त्याला आम्ही घेऊन जाणार आहोत, तुमचा प्रश्न काय आहे ते तुम्ही मिटवा, असं ऋषिकेश त्यांना बोलतो. आणि तिथून ऐश्वर्याला ताब्यात घेतलं जातं. ऐश्वर्या म्हणत असते, नाही, तुम्ही मला नाही नेऊ शकत, मला माझ्या डॅडाला फोन करायचा आहे. तेव्हा ऋषिकेश सांगतो की कोणालाही फोन कर, पण तू चोरी केलेली आहे आणि त्यात गुन्ह्याखाली तुला जेलमध्ये तर जावंच लागणार आहे. आणि मग पोलीस हे ऐश्वर्याला घेऊन जातात. आणि मग जाताना ऋषिकेश इकडे सारंगला सांगू लागतो, आता तरी शहाणा हो, जरा विचार कर, कारण ही ऐश्वर्या तुला फसवत आहे, तुला जाळ्यामध्ये अडकवत आहे आणि तुझं जे काय चाललेलं आहे ते तुला कळतही नाही, असं ऋषिकेश त्याला सांगत असतो. तेव्हा सारंग म्हणत असतो, अरे दादा, मी काहीच केलेलं नाहीये, मला ऐश्वर्याने सांगितलेलं होतं. आणि मग ऋषिकेश त्याला म्हणत असतो, बरोबर आहे, तुला ऐश्वर्याने सांगितलेलं होतं, पण आता तरी विश्वास बसला का? ती बाई कोणत्या थराला जाऊ शकते, ती काय करू शकते, हे तुझ्या लक्षात आलंय का आता तरी, असं ऋषिकेश त्याला बोलत असतो. तेव्हा सारंग म्हणत असतो की हो दादा. सारंगच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. ऐश्वर्याने चोरी करून हे कोटेशन मिळवलेले होते आणि ते कोटेशन आपल्याला दिलेले होते, या गोष्टीचा धक्का सारंगला खूपच मोठा बसलेला असतो. आणि सारंग मात्र आता पुरता घाबरलेला असतो. इकडे ऐश्वर्याला तर जेलमध्ये टाकलेलं असतं आणि ऐश्वर्याला तिच्या चुकांची, तिच्या पश्चातापाची शिक्षा मिळालेली असते. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सारंग जी काही नाटकं करत होता ती आता पूर्णपणे त्याची नाटकं संपणार असतात, कारण ऐश्वर्या ही आता जेलमध्ये गेलेली असते आणि ऐश्वर्याने जे काही केलेलं असतं त्याची शिक्षा मिळालेली असते. आणि सारंगलाही कुठंतरी वाटत असतं की त्याच्याकडून चूक झालेली आहे, त्याने आत्तापर्यंत जे केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं होतं, त्याने असं वागायला नको होतं, आपण आपल्याच माणसांवरती संशय घेतलेला आहे, या गोष्टीची जाणीव त्याला झालेली असते. इकडे आता ऐश्वर्याला जेलमध्ये टाकलेलं असतं आणि ऋषिकेशला कुठंतरी बरं वाटत असतं, कारण या सगळ्याची शिक्षा त्याला ऐश्वर्याला द्यायची असती, कारण ऐश्वर्याने मागच्या वेळेसही राडा घातलेला असता आणि ऐश्वर्यासाठी सारंगच्या कानाखाली त्याने मारलेली होती, पण आज ऐश्वर्याला त्याने जेलमध्ये टाकून खूप मोठी गोष्ट केलेली असते. शर्वरीने माफीचा साक्षीदार होत जे केलेलं असतं त्याच्या मुळंच हे सगळं शक्य झालेलं असतं. आणि शर्वरी आता तिचा ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांच्याकडे आता यांच्याबरोबर असते आणि तिला सारंग आणि ऐश्वर्या यांच्याबद्दल डाऊट येऊ लागलेला असतो. तर आता ती कशा पद्धतीने ऐश्वर्याच्या विरोधात पुरावे शोधणार, म्हणजे आणखी ऐश्वर्याने खरंच जानकी वहिनीच्या विरोधात पण काही कारस्थान केले का, हे कसं शोधणार, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.